आमची मागणी म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना त्यांचा विमानामध्ये त्यांचा घातपात झाला आहे का ॲक्सिडेंट झाला हा अजून काय कळायला पर्याय नाही आहे. आणि रोहित पवार साहेब स्वतः खूप दिवसापासून त्याचे फुटेज मागतात. आमचे आमदार मिटकरी साहेब त्याचे फुटेज मागतात, पण ते फुटेज काय देत नाहीत. आणि लहान लहान मुलाच्या तोंडामध्ये आहे, वयस्कर लोकांच्या तोंडामध्ये आहे, महिलांच्या तोंडामध्ये आमच्या दादाचा घातपात झालाय. अरे इतका मोठा नेता, एवढा देशासाठी झटणारा, एवढा प्रशासनावर अधिकार गाजवणारा माणूस, एवढा सगळ्यासाठी झटणारा माणसाचा जर घातपात जर होत असेल तर मग सर्वसामान्य लोकांचं, ह्या आमदाराचं, ह्या मंत्र्याचं तर काय राहणार आहे. त्याच्यासाठी माझी सर्व पक्षांना विनंती आहे की ह्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात सगळ्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि याचा का आहे ते विल्हेवाट लावणं हे जरुरीच आहे. आणि नाही जर झालं तर मी मोहन वसंतराव मुंडे उद्यापासून धाराशिव कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसत आहे. आणि मी त्यांना माझं टार्गेट दिलेलं आहे. त्या टार्गेटच्या संदर्भात जर त्यांनी माझ्या मागण्या जर मान्य केल्यात तर ठीक आहे, नाही जर केल्या तर मी 1 मेला मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मी आत्मदहन करणार आहे. हे मी निवेदनाद्वारे आता कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे. माझ्यासोबत आमचे शहराचे शहराध्यक्ष संदीप भैया बनसोडे आहेत, आमचे नागराज साबळे हे आमचे पदाधिकारी आहेत. आम्ही सर्वांनी मिळून, आणि बाकीचे कार्यकर्ते पण आहेत, परंतु मी यांना सगळ्यांना सांगितलं, सगळे म्हणले ते मिळून बसूया आपण, पण मी यांना सगळ्याला सांगितलं की बाबांनो मी करतो, माझ्यासोबत फक्त तुम्ही पाठिंब्यासाठी थांबा, माझ्यासोबत तुम्हाला पुढचं ऑफिसला जाणे ही ते त्याच्यासाठी तुम्ही बसू नका, मी एकटा बसणार आहे. म्हणून त्यांना सांगून आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही आलो. आता दादाला न्याय मिळालाच पाहिजे याच्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व प्रशासनावर एक वचक असणारे नेते यांचा आणि यांचा प्रशासनावर असलेला धाक आणि काम करण्याची ताकद, असं ह्यांचं एक व्यक्तिमत्व असणारे आणि कामाचा माणूस, हे ज्यांच्या बाबतीत सारखं म्हणजे लहान मुलापासून वयोवृद्ध लोकांपर्यंत ते एकच म्हणतात की दादा म्हणजे कामाचा माणूस. अशा माणसाचा घातपात झाला आहे हे आता उघड होत आलेलं आहे. यांना फुटेज मागितलेले आहेत, पण फुटेज देत नाही आहे त्यांनी. तर हे सरळ ओपन होत आहे की घातपात असावा यांचा. तर ते धाराशिव जिल्ह्याचे जावई आहेत, ते आमचे लाडके. त्यांनी आमच्या धाराशिवसाठी भरपूर केलेलं आहे. आमच्यासारखे गोरगरीब कार्यकर्ते त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांनी आवर्जून आम्हाला बोलवून, आम्हाला बसवून सांगायचे, प्रत्येक गोष्ट डिस्कस करायचे. असे आमचे लाडके जावई सध्या आमच्यात नाही आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पहिल्यांदा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांचं जर लवकरात लवकर जर उलगडा जर नाही झाला, घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे व कसा झाला हे जर नाही झालं तर आम्ही 1 मेला मी आत्मदहन करणार आहे मंत्रालयासमोर. आणि उद्यापासून मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणास बसत आहे. माझी एवढीच म्हणणे आहे प्रशासनाला की आणि सरकारला पण की लवकरात लवकर ह्याचा छडा लावावा, अन्यथा याचे खूप परिणाम गावोगावात, गल्लीत आणि महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण होणार आहेत. आणि लाडक्या बहिणी पण तुम्हाला शांत बसू देणार नाहीत, कारण लाडक्या बहिणीचे दादा हरवलेले आहेत. त्याच्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला व सरकारला की लवकरात लवकर याचा छडा लावावा.